राज्यातल्या लाडक्या बहिणींचे लाड आता हळूहळू कमी होऊ लागलेत। निवडणुकीच्या तोंडावर सरसकट बहिणींना योजनेचा लाभ दिला गेला, पण आता निकषाची चाळणी लावून 80 लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात आलं। त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे आणि म्हणून राजकारण तापलंय। लाडक्या बहिणीच्या पैशांवर डल्ला, 5 लाख सरकारी कर्मचारी। ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे। आयकर भरणाऱ्यांनी घेतला फायदा। जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। लाडकी बहीण योजनेतील 80 लाख महिलांना अपात्र करण्यात आले। सरकारनं या योजनेचा आढावा घेतला असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। गेल्या 2 वर्षात लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचं उघड झालं। त्यात तब्बल 5 लाख सरकारी कर्मचारी, 10 लाख महिला आयकर भरणाऱ्या ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा, तर 2 लाख महिलांकडे 4 चाकी वाहन असल्याचं समोर आलं। 2 लाख महिला ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे अशा होत्या, तर 4.5 लाख महिलांच्या घरातील सदस्य सरकारी नोकरीत असल्याचं समोर आलं। इतकंच नाही तर 14,000 पुरुषांनीही योजनेच्या नावावर पैसे लाटल्याचं समोर आलं। यातल्या 14,000 पुरुषांकडून वसुली केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। जून 2024 पासून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। त्याचा राजकीय लाभ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मिळाला, किंबहुना महायुतीला बहुमत मिळाल्याचं श्रेय या योजनेला देण्यात येतं। सुरुवातीला तब्बल 2,47,00,000 लाभार्थी महिलांना सरसकट दरमहा 1,500 रुपये देण्यात आले। स्वतः मुख्यमंत्र्यांनी तसं कबूल केलं। कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। त्यावेळेला सरसकट सगळ्यांना पैसे देऊन सरसकट सगळ्यांची मतं घेतली आणि आता काही तांत्रिक बाबी पुढे करून त्यांना कमी करण्याचं काम होतंय। याचा अर्थ या सरकारनं त्या लाडक्या बहिणींच्या बरोबर विश्वासघात केलेला आहे। पण या योजनेचा आर्थिक बोजा सरकारच्या तिजोरीवर पडू लागला आणि मग सरकारनं निकषाची चाळणी लावली। त्यानंतर हळूहळू लाडक्या बहिणींची संख्या कमी होत गेली। गेल्या काही महिन्यात जवळपास 80 लाख महिला अपात्र ठरल्या। की तुम्ही मग इतके कोटी रुपये कुणाला दिले? तुम्ही म्हणता त्या महिला त्या स्कीममध्ये बसत नाही, मग त्या महिलाचे पुरुष आहेत का, डमी अकाउंट आहे, काय आहेत ते अकाउंट, कोण आहे ते? कारण का तुम्ही म्हणता निकषात बसत नाही, मग निकषात बसता नसताना पहिली स्कीम इम्प्लिमेंटच कशी झाली? हा पहिला मुद्दा। दुसरा, ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे। बरोबर, या निवडणुकीच्या मुद्द्यावर निवडणूक लढली आणि मतं मिळवले, निवडून आले लोक आहे आणि हा पैसा जनतेचा हे सत्य आहे। परंतु हा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याच्या खिशातून व्यक्त करा। मी एखाद्या बहिणीला त्रास द्या असं मी मुळीच म्हणणार नाही, पण मंजूर करणारा अधिकारी कोण आहे, कन्सेंट देणारा अधिकारी कोण आहे, त्याच्या खिशातून मला वाटतं वसूल केला पाहिजे हा पैसा। आता लाखोनी करोडोनी तुम्ही महिला कमी केल्या, मग तेव्हा का ना हा सगळा वापरला का? राज्य सरकारचा पैसा, या टॅक्स पेयर लोकांचा पैसा अशा आणा त्यांना म्हणजे मार्गाने फक्त तुम्हाला खुर्चीत बसायचं म्हणून वापरला आणि फक्त त्याला एक गोंडस लाडकी बहीण हे नाव दिलं। सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा, महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये असणारा पैसा हा अशाच पद्धतीने इलेक्शनच्या आधी मतं मिळवण्यासाठी तुम्ही जर वापरला असेल आणि तो जर लोकांच्या खात्यामध्ये, महिलांच्या खात्यामध्ये गेला असेल, तर याद राखा, या सरकारला आम्हाला सांगणे, 1 रुपयाला सुद्धा तुम्ही त्या सामान्य लोकांना त्रास द्यायचा नाही।
मग हे जे 15,000 कोटी रुपये तुम्ही घाई गडबडीने फक्त इलेक्शन निवडणूक लढावी म्हणून जे तुम्ही दिलेत ना, मंत्र्यांकडनं त्या ठिकाणी वसूल करा. काही राजकीय फायद्याची नाही आहे. मी आधीही सांगितलं, काही नावं कमी झाल्या याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले आहे. काही नावं जरी अपात्र झाले असतील, त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचं तपासणी करता येईल सरकारला, जर काही चूक झालं असेल तर ते दुरुस्त करता येईल. पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे. 1.5 वर्षापासून या 80 लाख अपात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहेत. त्यापैकी केवळ 14,000 पुरुषांकडून वसुली केली जाणार आहे. यातला कळीचा मुद्दा हा आहे की अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेअंतर्गत लाटलेले कोट्यवधी रुपये सरकार आता वसूल करणार का? त्यांच्यावर कारवाई होणार का? हा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.